मुंबईतील कबूतरखान्याचा प्रश्न विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित झालेला आहे। आमदार राम कदम यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला। कबूतरखाने बोरिवली नॅशनल पार्कात स्थलांतरित करा, भाजप आमदार राम कदम यांनी मागणी केली आहे। तज्ञांची समिती नेमून उपाययोजना कराव्यात, कबूतरांमुळे फुफ्फुसाचा आजार होतो असे राम कदम म्हणाले। तर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत सरकारला उपाययोजना करण्याबाबत सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे। का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत। त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ILD झाला। तुमच्याकडे जो उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? राम कदमची आई देवाघरी गेली, पुण्यात्मा होती ती, अनेकांचं भलं तिच्यामुळे माझ्या हातून घडलं, तिच्या आशीर्वादामुळे घडलं। आणि तिच्याच आशीर्वादामुळे या सभागृहानं एक तज्ञांची समिती नेमावी की नेमकं या कबुतरांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सकारात्मक भूमिका घेता येईल आणि त्या भूमिकेमुळे इथून पुढचे होणारे मृत्यू कसे टाळता येतील। राम कदम साहेबांनी इकडे अत्यंत मानवी जीवनात आजार घडू नये म्हणून महत्त्वाची माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे। त्या दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे। शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी।